नमस्कार, तुम्ही पाहतात अपडेट कट्टा. शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यासंदर्भात आज राज्य शासनाकडून महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज पार पडली आणि यामध्ये शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यासंदर्भात महत्त्वाचा असा निर्णय घेण्यात आला आहे. आणि याविषयी सविस्तर माहिती जाणून घेण्यापूर्वी आपण या अपडेट कट्टा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण शासकीय कर्मचाऱ्यांच्या सेवेसंदर्भात महत्त्वाची अशी माहिती आणि सोबतच नवनवीन अपडेट आपण आपल्या या चॅनलवर घेऊन येत असतो. त्यासाठी अजूनही आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चला तर काय आहे अपडेट शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यासंदर्भात जाणून घेऊया, ज्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांबाबत एक अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीत वर्ष 2026 मधील शासकीय कर्मचाऱ्यांच्या सर्वसाधारण बदल्यांना मुदतवाढ देण्यास अधिकृत मंजुरी देण्यात आली आहे. आता या बैठकीत निर्णय आणि त्यामागील सविस्तर पार्श्वभूमी खालीलप्रमाणे आहे, ज्यामध्ये बदल्यांना मुदतवाढ देण्याचा मुख्य निर्णय हा नवीन मुदत, ज्यामध्ये राज्य शासकीय कर्मचाऱ्यांची बदली प्रक्रिया आता 30 जून 2026 पर्यंत राबविता येणार आहे. कायद्यात सुधारणा करण्याचा देखील एक महत्त्वाचा विचार यामध्ये झाला आहे. यामध्ये मुदतवाढीसाठी राज्य शासनाने महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे जे नियमन आहे आणि शासकीय कर्तव्य पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम 2005 या मूळ कायद्यात आवश्यक सुधारणा करण्याच्या मसुद्याला मंजुरी दिली आहे. या संदर्भात अधिकृत अध्यादेश राज्यपालाच्या मंजुरीने लवकरच जारी केला जाईल, अशा प्रकारची माहिती देण्यात आली आहे. आता मुदतवाढ देण्यामागची कारणे काय आहेत तर याविषयी आपण सविस्तर माहिती घेऊ, ज्यामध्ये एक टप्पा आहे जनगणना 2027चा पहिला टप्पा आहे आणि देशात सध्या जनगणना 2027चा पहिला टप्पा सुरू आहे. आणि यामध्ये घर यादी तयार करणे, घर गणना करण्याचे अत्यंत महत्त्वाचे राष्ट्रीय काम 16 मे 2026 ते 14 जून 2026 या कालावधीत केले जात आहे. आणि दुसरं एक कारण आहे, या संदर्भात केंद्र सरकारचे काही निर्देश होते, ज्यामध्ये जनगणनेच्या या राष्ट्रीय आणि महत्त्वाच्या कामासाठी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या या काळात करण्यात येऊ नये, असे स्पष्ट निर्देश केंद्र सरकारने दिले आहेत. बदल्यांमुळे जनगणनेच्या कामात कोणताही प्रशासकीय अडथळा येऊ नये म्हणून राज्य सरकारने हा कालावधी 30 जूनपर्यंत वाढवला आहे. आणि तिसरं कारण म्हणजे आचारसंहिता व इतर कामे. आता विधान परिषदेच्या निवडणुकाची आचारसंहिता आणि मतदार याद्यांचे परीक्षण यामुळेही प्रशासकीय स्तरावर कामाचा ताण होता. त्यामुळे नियोजित वेळेत एप्रिल मे मध्ये प्रक्रिया पूर्ण करणे कठीण झाले होते. आणि याचमुळे बदल्यांचे इतर महत्त्वाचे नियम व स्वरूप आहे, ज्यामध्ये बदलीचा कालावधी आहे, ज्यामध्ये शासकीय नियमानुसार कर्मचाऱ्यांची एका जागेवर 3 वर्ष सेवा पूर्ण झाल्यानंतर सर्वसाधारण बदली केली जाते. आणि ज्यामध्ये पारदर्शकता व समुपदेशन म्हणजे ग्रुप सी असेल आणि ग्रुप डी असेल मधील कर्मचाऱ्यांच्या बदल्यांमध्ये पारदर्शकता राखण्यासाठी समुपदेशनाद्वारे काउन्सिलिंगद्वारे बदल्या करण्याचे धोरण कायम ठेवण्यात आले आहे. आणि या संदर्भात मंत्रिस्तरावर मंजुरी म्हणजे सर्वसाधारण बदल्याची प्रक्रिया मुदतीमध्ये पूर्ण करण्यासाठी सध्या संबंधित विभागाच्या मंत्रिस्तरावरच बदल्यांचे अधिकार व मुभा देण्यात आली आहे. आता थोडक्यात सांगायचे तर असं आहे की जनगणनेच्या राष्ट्रीय कामामुळे कर्मचाऱ्यांची धावपळ होऊ नये आणि प्रशासकीय कामात सुसूत्रता राहावी, यासाठी नेहमी मे महिन्यात संपणारी बदली प्रक्रिया यावर्षी 30 जून 2026 पर्यंत वाढविण्यात आली आहे. आणि या संदर्भात लवकरच आता शासन आदेश निघेल राज्यपालाच्या स्वाक्षरीने. आणि ही संपूर्ण माहिती, हा संपूर्ण निर्णय हा केवळ राज्य मंत्रिमंडळाचा आहे, ज्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे अध्यक्ष होते आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली हा महत्त्वपूर्ण असा निर्णय घेण्यात आला आहे. आता या संदर्भात काही नवीन अपडेट आल्यास किंवा GR आल्यास याविषयीची सविस्तर माहिती लवकरच आपल्या चॅनल